नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात शेतकऱ्यांसमोर एक गंभीर आर्थिक समस्या उभी राहिली आहे। शेतकऱ्यांनी कष्ट करून धान पिकवले, धान विकले, बोनसची रक्कम खात्यात जमा झाल्याचा संदेशही आला, मात्र प्रत्यक्षात पैसे हाती आले नाहीत। धान विक्री करताना शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रांना आवश्यक कागदपत्रांसह आपले बँक खाते क्रमांक दिले होते। त्यानुसार धानाचे सुकारे आणि बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे मोबाईलवर संदेश आले। पण जेव्हा शेतकरी पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की पीक कर्ज थकीत असल्यामुळे खाते होल्डवर ठेवण्यात आले आहे, त्यामुळे खात्यात पैसे असूनही ते काढता येत नाहीत। सुकुम तिवरला तालुका नागभीड येथील शेतकरी अशोक मुखरूप बनकर यांचे खाते याच कारणामुळे होल्ड झाल्याचे समोर आले आहे। त्यांच्या खात्यात बोनस जमा झाल्याचा संदेश आला, पण प्रत्यक्षात पैसे काढता आले नाहीत। त्यामुळे शेतीची कामे, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि घरातील दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकरी वर्षभर कष्ट करून धानाचे पीक घेतात आणि त्याच उत्पन्नावर त्यांचा संसार चालतो, मात्र खाते होल्ड झाल्यामुळे स्वतःच्या मेहनतीचे पैसेही वापरता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। दरम्यान राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे। सरकारकडून कर्जवसुलीबाबत सवलतींची चर्चा सुरू असताना काही बँकांकडून खात्यावर होल्ड ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी नागभीड येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या ब्रँच मॅनेजर तसेच संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला। आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे, बोनसचे पैसे कधी मिळणार आणि खाते होल्ड कधी हटवले जाणार, याकडे शासन आणि बँक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। लोकनाय न्यूज विशेष उपसंपादक भोजराज नवघडे, नागभीड। सर, जे शेतकऱ्याचे पैसे धानाचे येऊन राहिले आणि ते पैसे बँकेमध्ये कुठून आले ह्याच्यावर तुम्ही सविस्तर माहिती द्या। क्रॉप लोन शेतीचे जे कर्ज आहे ते थकीत झाले होते शेतकऱ्यांचे। काही फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत हा असा इश्यू येतोय। पहिले व्हायचं की शेतकऱ्यांच्या कर्जाचं जे थकीत होतं त्याच्यातून सेव्हिंग अकाउंटमधून निघत होतं, पण आता ते वरच्या लेवलवरूनच ते अकाउंट फ्रीज करण्यात आलेलं आहे। आम्ही त्याच्यासाठी सर्व मेल वगैरे केलेला आहे वर की त्यांचे पैसे त्यांना मिळण्यात यावे, त्यांचा जो आपला धानाचा जो पैसा आलेला आहे तो त्यांना देण्यात यावा म्हणून आम्ही मेल केलेला आहे, झोनल ऑफिसला मेल केलेला आहे। पण ॲक्च्युली ते झोनल ऑफिसच्या लेवलला पण नाही, ते हेड ऑफिसच्या लेवलला आहे, तर त्यांनीही ती माहिती पुढे पाठवलेली आहे। तर काही दिवसामध्ये ते मला तरी वाटते होऊन जाईल, ते खाते नियमित होऊन जातील, सुरू होऊन जातील आणि त्यांना त्याच्यामध्ये व्यवहार करता येईल। माझं नाव शील मेश्राम आहे, ब्रांच मॅनेजर आहे मी नागभीड ब्रांच बँक ऑफ इंडिया। धन्यवाद। माझं नाव अशोक मुखरू बनकर, तुमतीवला येथील रहिवासी असून दिनांक 9/2/2026ला माझ्याकडे मला धानाचा बोनस हा 38,600 रुपये शासनाकडून प्राप्त झाला। तो माझ्याकडे बँक खाते एकच असल्यामुळे बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये ते नागभीडला जमा झालेले आहे। परंतु मी 2020-21मध्ये पीक कर्ज घेतलं होतं आणि शेतीच्या नापिकीमुळे ची परतफेड करणं माझ्यानं काही झालं नाही। तरीसुद्धा मी 2024मध्ये बँक खात्यामध्ये मी त्या कर्ज खात्यामध्ये 10,000 रुपये जमा केले होते। आता प्रत्यक्षात पैसे काढण्याकरता मी गेलो असता बँकेतून सेव्हिंग खात्यामधून माझे ते विड्रॉलच होत नाही। तर मी मॅनेजर साहेबासोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की हे सर्व काही भरून झालं आहे, यंत्रणा आमच्या हातामध्ये काहीच नाही। तर मी बँकेला अर्ज देऊन त्यांनी तो ईमेल वगैरे करून पाठवलेला आहे। आता प्रत्यक्षात माझ्याकडे शेती व्यतिरिक्त दुसरं उत्पन्न कोणतंही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं मला लोकांचे देणे घेणे करणे बाकी आहे, तरी मला ती रक्कम काढता यावी याकरता मी प्रयत्न करतो।